नमस्कार. जीवनसखा ग्रुप ॲडमिन भास्कर रेणुके बोलतोय. आज दिनांक 29 डिसेंबर 2020. मी पुन्हा तुमच्यासमोर आता व्हिडिओद्वारे येतो आहे. कारण मित्रांनो, काल तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्यामुळे लॅपटॉप आणि लाईट आणि नेटचा, तर मला ते लिंक तयार करूनही तुम्हाला भेटता आलं नाही किंवा यूट्यूबवर बोलता आलं नाही. तर मी आता त्यासाठी रात्रीचा प्रॉब्लेम नको, मी रात्री दिवसा व्हिडिओ शूटिंग करून तो अपलोड करतो आहे आणि तो तुम्हाला 9 वाजता दिसेल असे हे केलेलं आहे मी. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की एक व्हॉट्सअपवरती पोस्ट आली तुमची, पावती फाडण्या अगोदर आत्मचिंतन अवश्य करा. त्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे तुमच्याच माणसाने बघा. लॉकडाऊन काळातील हाल, कर्ज, बायको मुलं उपाशी झोपलेले, दिवाळीसारखी दिवाळी 200 ते 1000 रुपये पगारावर काढली, डाळ भात खाऊन दिवाळी काढली, दिवाळीला गावाकडे जाण्याची ऐपत ठेवली नाही, संघटनेने 25, 50, 75% पगार मिळवून दिला, 3-3 महिन्यानंतर तेही बायकोच्या दागिने, घर, जमीन गहाण ठेवली. एक विचारा स्वतःला, आपल्याकडून आपल्या बायको मुलांना काय मिळालं आजपर्यंत, आणि उद्या आपण मेलो तर काय सोडून जाणार? त्यांना संघटना सांभाळणार आहेत का? त्यांना हे सर्व कोणामुळे झाले आणि जबाबदार कोण? पावतीचे 200 रुपये दान करून पुण्य कमवा, आपण पावती फाडून 1,00,000 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील लोकांचा, मृत कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांची तळतळाट घेऊ नका. पापाचे भागीदार बनू नका. मुंबई बेस्टला झालेले हाल, अपेष्टा, राहण्यापासून जेवणापर्यंत हाल. पगार नव्हता. मुंबईवरून आल्यानंतर कोरोना झाला तेव्हा पगारीदारासुद्धा ग्राही पकडली नाही. 50 लाखाचे कवर होते, उपचाराला पैसे नव्हते, ग्राह्य पकडली नाही ना. 50 लाखाचे कवर मिळाले, उपचाराला पैसे नव्हते, कुटुंबातील लोकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आपण जगतो का मारतो ही चिंता आपले परिवार कसे जगेल आपल्याला होती. काही झालं तरी बायका मुलांचा, आईवडिलांचा चेहरा आठवा, आणि पावती फाडून तुम्ही जे दिवस पाहिले त्यापेक्षा वाईट दिवस पाहण्याची तयारी आज तुम्ही पावती फाडून करत आहात, आणि त्या अत्याचाराला बळ देत आहात. तुमच्याकडून वेठबिगारीची व्यवस्थित करून घेण्यासाठी संघटनेला बळ देत आहात. कुटुंबातील मुलंबाळं अनाथ करण्यासाठी बळ देत आहात. तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांचे जीवनमान आणि तुमच्या संघटनेचे मुळे झालेल्या बेटबिगारीचे जीवनमान यांचा अभ्यास करा. संघटना सर्व काही देऊ शकते तुम्हाला, त्याचा स्वार्थापोटी तुमचे हाल चालू आहेत. संघटना सर्व काही देऊ शकते तुम्हाला, पण त्यांच्या स्वार्थापोटी तुमचे हाल चालू आहेत. संघटनेचे अधिकार क्षेत्र खूप आहे, पण संघटनेने तुम्हाला कधी दाखवले नाही, कारण तुम्ही विचारले नाही. हीच वेळ प्रत्येक संघटनेला अद्दल घडवण्याची. त्या जागृत कर्मचारी व्हा. पावती मुक्त होण्यासाठी आपल्यासोबत 3 कर्मचारी प्रत्येकाने तयार करा. चेन तयार करा. 3ची चेन आणि डेपोची पावती मुक्त करा. संघटनेच्या पदावर बहिष्कार टाका प्रत्येक डेपोतून. मित्रांनो, तुमच्याच सहकार्याने हे डिटेल दिलेलं आहे आणि यात काहीही खोटं नाही, हे तुम्हाला मान्य आहे. तुम्हीच टाकले व्हॉट्सअपवरती जीवनसखा ग्रुपमध्ये. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आजपर्यंत मी सांगत होतो तीच गोष्ट त्याने इत्याभूत व्यवस्थित सांगितलेली आहे. आता तुम्ही ठरवायचं काय करायचं आणि काय करायचं नाही. कारण मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही संघटना सोडून द्या, पावती फाडू नका, काही नका. कारण तुमची संघटना आहे, संघटनेवर तुमचा विश्वास आहे, आणि संघटनेचे पदाधिकारी सगळे तुमचेच लोक आहेत. ते बाहेरून आलेले लोक नाही आहेत. मी तरी फरक आहे, पण ते लोक तुमच्या संघटनेचे आहेत. त्यांना MRTU आणि पल्प कायद्यामुळे अधिकार दिलेला आहे, पण त्या कायद्यातली ही गोची आहे की तो कायदा तुमच्यासाठी ॲप्लिकेबल नाही, पण तरीही तो कायदा तुम्ही वापरत आहात. ठीक आहे. तर तुम्ही आता विचार करावा. अशी पोस्ट तुमच्याच मित्रांनी टाकलेली आहे, आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता दुसऱ्या एका ठिकाणी पोस्टमध्ये बघतोय, मी तुम्हाला सांगतो की कुठेतरी एका बसमध्ये ड्रायव्हरला मारहाण झालेली आहे. काय केलं ही घटना बघितल्यानंतर संघटनेकडून? तुमच्या बाजूने संघटनेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी विचारपूस केली? पोलीस स्टेशनला कोणी आलं? तुमची तक्रार घ्यायला लावली? त्या माणसांचा शोध घेतला? काही नाही. असं काही झालं आहे का बघा तुम्ही.
दुसरी गोष्ट अशी की आता जानेवारी महिन्यात तुमच्या पावत्या फाडण्याचा सीझन सुरू होतो आहे. माझ्याकडे आता 7-8 फायली झालेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही जे काही कराल निर्णय, जो निर्णय आज घ्याल तो तुमच्या भविष्य ठरवणार आहे, तुमचं भविष्य ठरवणार आहे. आणि तुम्हाला मी मागे एक सांगितलं, आजही सांगतो की जर तुमच्यामध्ये अशी परिस्थिती असेल की तुमचं फंड आणि हे सगळं बऱ्यापैकी साठलं असेल, 30-40 लाख रुपये फंड असेल आणि शेती थोडीफार गावी शेती असते तुमच्या नावावरती, मुलगा सर्व्हिसला लागला असेल, मुलीचं लग्न झालं असेल, तर तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हरकत नाही. पण तर तुमची स्वेच्छानिवृत्तीची मिळणारी रक्कम किती आहे ती मला माहिती नाही आहे. 3 महिन्याचा पगार सांगितलं, त्याच्यामुळं ती रक्कम तशी कमी वाटते मला. तर त्यासाठी ज्याची चांगली कंडिशन आहे त्याने खूप डोकं लावून विचार करून हे करायचं. ज्याची परिस्थिती नाही त्याने स्पष्ट लिहून द्यायचं की मला स्वेच्छानिवृत्ती घ्यायची नाही. ठीक आहे, हा निर्णय तुमच्या हातात आहे. काय त्याला जबरदस्ती करता येत नाही. कोणी केली तर तुम्ही पत्रव्यवहार करून ती जबरदस्ती हाणून पाडायची आहे. तुमच्याकडे तो अधिकार आहे. तुम्ही घाबरायचं काही कारण नाही आहे. तुम्हाला सांगितलं काय पत्र लिहायचं. पहिलं पत्र DC ला, त्याची प्रत तुमच्या डेपो मॅनेजरला आणि एक प्रत संघटनेच्या पदाधिकाऱ्याला. पत्र एकच, फक्त त्यात मजकूर एकच किंवा ही चुकीची पद्धत आहे. मला घरामध्ये अजून एक जबाबदारी आहे. माझं वय 58 झाल्याशिवाय मी निवृत्ती घेणार नाही आणि मला जबरदस्ती केली तर मला त्यासाठी योग्य त्या ठिकाणी न्याय मागावा लागेल असं पत्र द्यायचं. त्याची प्रत DC, डेपो मॅनेजर आणि संघटनेचे पदाधिकारी यांना ऑफिशियल पत्र स्पीड पोस्टने पाठवायचं. तुमच्या घरापासून जरी 100 पावलावरती ते ऑफिस असलं, डेपो किंवा तुमच्यापासून युनियनचं ऑफिस जरी जवळ असलं तरीही तिथे जाऊन अर्ज द्यायचा नाही, कारण तुम्हाला रिसिप्ट मिळणार नाही. स्पीड पोस्टमुळे तुम्हाला रिसिप्ट मिळेल. तुमच्याकडे जर मेल असेल कोणाकडे तर मेल करा, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि मेल तुम्हाला मिळते, रिसिप्ट मिळेल मेलची. ठीक आहे. आणि कोणीतरी काहीतरी बोलतं म्हणून भांबावून जाऊ नका. अत्यंत शांतपणे निर्णय घ्या. आणि तुमच्यात काही लोक असे असतात की ते मुद्दाम फूट पाडतात आणि तुमचं मन डायव्हर्ट करतात. निश्चिंत राहा, खंबीर मनाने काम करा. आणि असंही काम करतोय तसंही काम करतोय, काय होईल ते सगळ्यांचं होईल. शांत राहा, फक्त फाईल जमा करा. आपण इतकी वर्ष गेली, 1 वर्ष हे 2021च्या मध्ये काय निर्णय लागतो आपल्याला ते करता येईल. तर आता सगळ्या ठिकाणी बऱ्याचपैकी तेच आलेले की हे बघा, काही ठिकाणी काय टाकले, STचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे म्हणून कामगारांच्या भवितव्य आणि भवितव्याचा विचार करून उभारलेला लढा आहे. राज्य सरकारच्या विरोधात राहील तोपर्यंत महाराष्ट्रातील सरकार STचे आणि STची कर्मचाऱ्यांची राज्य शासनात विलिनीकरण करून आपल्या लाडक्या STवर महाराष्ट्र शासन आणि ST कर्मचारी हा शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा, वेतन आणि भत्ते लागू होत नाही. संघर्ष हा प्रत्येक संघटनेचा सोबत आहे. ज्यांनी विलिनीकरण हा मुद्द्यावर एकत्र येण्यास, विलिनीकरण यावर कार्य करण्यास तयार आहे. संघर्ष नक्कीच त्याचा विरोध करेल जो विलिनीकरणाच्या विरोधात आहे. संघर्ष ST कर्मचारी शासकीय होण्यासाठी प्रथम प्राधान्य देतो. संघर्ष ST कर्मचाऱ्यांचा आहे. संघर्षचा जन्म फक्त STचे विलिनीकरणासाठी झाला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत विलिनीकरण ह्या एकमेव मुद्द्यावर महाराष्ट्र शासनाशी लढत राहील. जे विलिनीकरणासाठी लढ्यासाठी सोबत संघर्ष त्यांच्यासोबत. बाकी आगार पातळीवरील प्रश्न, कर्मचाऱ्यांच्या हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी इतर संघटना किती वर्षापासून लढत आहेत तरी त्यांना यश का येत नाही याचा विचार आता ST कर्मचाऱ्यांनी करावे. कारण ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नापेक्षा राजकीय आस्था जिथे जपली जाते तिथे ST कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील का असा प्रश्न विचारला आहे. विचार करा. संघर्ष जारी आहे, विलिनीकरण होणे तक. संघर्ष जारी आहे, विलिनीकरण होणे तक. जय संघर्ष. हे तुमचीच मंडळी आपल्या मनातले विचार आता बोलायला लागलेत. कारण काय आता हे व्हायला लागलं ना, आता पावती फाडणं म्हणजे नवीन परत त्या संघटनेचं पुनरुज्जीवन होणार आहे, संघटनेला नवीन जन्म मिळणार आहे परत. तर तुमच्या हातात आहे मित्रांनो ते. आता अजून पण पोस्ट आहे की पावतीमुक्त ST महामंडळ, STच्या मार्केटमध्ये नवे गाजर आलेले आहेत. संघटनांचे सावध राहावे पावतीपासून. दिवाळीत कर्मचारी मरायला लागले तेव्हा कुठे होते संघटना.
दिवाळीत कर्मचारी मरायला लागले तेव्हा संघटनेच्या एकाही व्यक्तीने संप केला नाही किंवा एकही व्यक्ती किंवा एकही व्यक्ती बोलला नाही. विलिनीकरण करा. आता विलिनीकरण करणार आहेत. सर्व सुरळीत झाल्यानंतर विलिनीकरण यापुढे शक्य आहेत का? तुम्ही विचार करा. लॉलीपॉप आहे सर्व. 4 महिने फक्त पावतीमुक्त राहा आणि मग तुमचे चांगले दिवस सुरू होतील. पावती आली की सर्व सुरू झाले. कृती समिती, मीटिंग, मॅरेथॉन, बैठका, 16 मागण्या, एस टी काँग्रेसचा मेळावा, अजून काही. विचार करा पावतीची किंमत किती आहे आणि तुम्ही पावती फाडली नाही तर काय होऊ शकतं. फक्त पावती साठी आटापिटा चालू आहे. नाही फाडल्या तर विलिनीकरण 100%. पावत्या नाही फाडल्या तर तुम्ही संघटनेच्या कामात काय कामाचे. सर्व जमिनीवर येतील आणि त्यांना आत्मक्लेश करावा लागेल. पुढाऱ्यांना सांगा की विलिनीकरण करा, 1000ची पावती फाडा. म्हणजे तुम्ही आता एकमताने हे करताय की आपल्याला संघटनेच्या बाजूने जायचं नाही. मग असं जर तुमचं असेल आणि तुम्हाला जर तुम्ही मित्रांनो आता कराराची मागणी केली, तुमचा करार होईल. काय 500 रुपये किंवा 1000 रुपये वाढतील, 2000 वाढतील. मग काय झालं, परत जैसे ते. मग तुमची संघटना म्हणजे तुम्ही विलिनीकरण होणार नाही. शासनात विलिनीकरण मी काय शब्द तुम्हाला देत नाही, पण 7वा वेतन आयोग लागला, तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सगळ्या भत्ते लागू झाले, तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्यात गणना मिळाली. तुम्ही आता निमशासकीय आहात. फक्त संघटना वजा केली की तुम्हाला वैयक्तिकरित्या सरकारशी वाद घालता येईल. सरकारकडे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेशन ट्रिब्युनल, मॅट म्हणतात त्याला, महाराष्ट्रीय प्रशासकीय लवाद, त्यात तुम्हाला जाता येईल. तर तो तुम्हाला लागू झाला की तुम्हाला हे लेबर कोर्ट आणि हे याची काही गरज पडणार. तुम्हाला लेबर कोर्टाचा किस्सा सांगतो. महाराष्ट्रातनं काहीतरी 30-40 का 50 लोक आहेत जे वर्कशॉपमध्ये हेल्पर म्हणून लागले. 3-4 वर्ष त्याची कनिष्ठ वेतन श्रेणी संपल्यानंतर त्यांनी डिपार्टमेंटने जाहीर केलेल्या परीक्षेत डिपार्टमेंटची परवानगी घेतली आणि तुमच्या डिपार्टमेंटची परवानगी घेऊन ते परीक्षेला ॲपियर झाले, परीक्षेत पास झाले आणि ते आर्ट मेकॅनिक झाले, ए झाले. परंतु त्यांना पुन्हा हेल्परपेक्षा पगार कमी दिला. तर या संदर्भामध्ये एक तुमचा आर्ट मेकॅनिक तो गेला कोर्टामध्ये, लेबर कोर्टात. लेबर कोर्टात त्याच्या बाजूने निकाल दिला, त्याला कामावर घेतलं, सगळी भरपाई दिली. मग इतर लोक म्हटले की तो आमच्याच बॅचचा आहे, आमच्याबरोबर ते परीक्षा पास झाली, आम्ही तो सेम आहे, आमचं हेच मागणी आहे. तर त्या प्रशासनाने सांगितलं की तुम्ही सगळेजण कोर्टात जा आणि प्रत्येकाने आपला निकाल घेऊन या असाच. हे ऐकल्यानंतर कोणताही शहाणा माणूस हे सांगेल की हा अडाणीपणाचा कळस आहे. जो नियम एका ड्रायव्हरला लागू आहे, एका कंडक्टरला लागू आहे, तो इतरांना लागू नये असं प्रशासन म्हणतं आहे. मग मला सांगा की ह्या प्रशासनामध्ये कोणी 7वी-8वी शिकलेला माणूस आहे का? नाही, त्याला काही शिक्षणाचा गंध नाही असं स्पष्ट म्हणता येईल. कारण तुमच्या MRTV कायद्यात तसं म्हटलेलं आहे की या लेबर कोर्टाच्या याच्यात म्हटलेलं आहे की कोर्टाचा निर्णय सर्वांना बंधनकारक आहे. मी तुम्हाला जेव्हा कोणी माझ्याकडे येईल तेव्हा मी त्याला सांगेल ते काय कसं आहे ते. तर म्हणजे एका माणसाला कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्याबरोबरच्या सोबत्याला तोच निर्णय प्रशासन म्हणतं की नाही तू कोर्टात जा. त्याने परत 2 वर्ष घालवायची, वकील लावायचा, 2-2.5 लाख रुपये काय खर्च करायचे आणि मग कोर्ट निर्णय देईल तेव्हा त्याला घेणार. म्हणजे प्रत्येकाला हेलपाटे करायला लागणार. म्हणजे या सर्वांनी कोर्टात गेल्यानंतर सगळ्यांना 2-4 वर्ष जाणार आणि मग तुम्हाला भरपाई देणार. म्हणजे प्रशासन पैसे वाचवतं आहे की तुमचे पैसे खर्च करते आणि स्वतःचे पैसे खर्च करते. नंतर तुम्ही त्या कर्मचाऱ्याला भरपाई देणार प्रशासन मागची. पण कोर्टात जाण्यासाठी त्याला जे काही 1,00,000-2 लाख वकील काय तुमच्या चांगले असतील ओळखीचे ठीक आहे, नाही तर वकील आपल्या हिशोबाने पैसे मागतात. मग प्रत्येक कोर्टामध्ये जर प्रत्येकाने आपला असा निर्णय लावून घेतला आणि ते दिला कोर्टाने, मग तेव्हा तुम्हाला घेणार ते. म्हणजे जर 50 लोक असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर 50 लोकांचे प्रत्येकी 2 लाख रुपये जरी वकिलाला दिले तर त्यांचे किती झाले? 1 कोटी रुपये ते वकिलाला गेले. आयुष्याची 2 वर्षे गेली आणि मग तुम्हाला प्रशासनाकडनं सगळे पैसे मिळणार.
मागच्यापासून तर आत्तापर्यंत पगाराचे. किती बिनडोकपणा आहे. एकदा एका कोर्टाने निर्णय दिला की तो तुम्ही सगळ्यांना लागू करायला पाहिजे. कोर्टाच्या निर्णयाला देखील प्रशासन जुमानत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांना त्याचं नॉलेजच नाही आहे की कोर्टापेक्षा आपण मोठे नाही. मी तर मी हे सांगत होतो की एका माणसाला कोर्टाने निर्णय दिला तर तो निर्णय त्याच्याबरोबर कामाला लागलेल्या, त्याच्याचबरोबर भरती झालेल्या, त्याच्याचबरोबर परीक्षा दिलेली आणि त्याच्याबरोबर तो वर्कशॉप हेल्परचा मेकॅनिक झालेला आर्ट याच्यामध्ये, तर याला निर्णय दिल्यानंतर दुसऱ्या माणसाला परत कोर्टात जाऊन परत तेच हिअरिंग, तेच सगळं वकील लावायचं, म्हणजे वकिलाचे पोट भरायचं काम करत आहे का तुम्ही? प्रशासनाला हे कळतं आहे का की कोर्टाचा निर्णय हा एकदा दिल्यानंतर सगळ्यांना बंधनकारक असतो एका विषयावरती. हां, दुसऱ्याचं जर काही सस्पेन्शन असेल आणि त्याच्यावरती काहीतरी कारवाई असेल बेशिस्त वर्तनाची, ती वेगळी कारवाई आहे, तो विषय वेगळा आहे. पण एकाच वेळेला खात्याअंतर्गत जी जाहिरात आली, जाहिरातीला ते परीक्षा पास झाले आणि परवानगी घेऊन परीक्षा पास झाल्या. विशेष म्हणजे तुमच्या खात्याची परवानगी घेऊन, महामंडळाची परवानगी घेतली परीक्षा बसायची. परवानगी झाल्यानंतर परीक्षा दिली, त्यात उत्तीर्ण झाले आणि त्यांना आर्ट म्हणून तिथे नोकरी मिळाली, त्यांना सामावून घेतले. मग प्रत्येकाने कोर्टात जायचं आणि पुन्हा पुन्हा ते हिअरिंग करून घ्यायचं, हा जो प्रशासनाचा गाढवपणा आहे. मित्रांनो, तुमच्यामध्ये कोणीतरी शिकलेलं असेल त्यांनी सांगावं की हे चूक आहे की नाही. मी म्हणतो म्हणून नाही, तर मला एक सिंपल गोष्ट माहिती आहे की न्यायालयाने एखादा निर्णय दिला तर त्याच्यावर संशय व्यक्त करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण न्यायालय सगळी परिस्थिती बघून, सगळे पेपर बघून आणि दस्त बघून तो निर्णय दिलेला आहे न्यायालयाने. मात्र प्रशासनामध्ये ही कुठली माणसं आहेत की ते तो निर्णयसुद्धा ते लागू करून घेत नाहीत. तर हा जो काही मूर्खपणा आहे, हा जो काही अशिक्षितपणा आहे, हा जो काही अडाणीपणा आहे, याचा तुम्हाला त्रास होतो. म्हणून माझं काय म्हणणं आहे की आपण जेव्हा मोठ्या संख्येने एकत्र येऊ, शासनाला आपण सांगू की आम्हाला 7वा वेतन आयोग लागू करा आणि रजेचे नियम जे शासकीय आहेत, तर ज्या प्रशासनाला तुमची कथा, व्यथा, वेदना कळत नाही, त्याला एकमेव मार्ग आहे की ह्या जंजाळातनं बाहेर पडा. बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे काय? तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्यायाची पत्रव्यवहार करून रेकॉर्ड ठेवा आणि जास्तीत जास्त लोक जेव्हा माझ्याकडे येतील त्यावेळेला शासनाला रीतसर अर्ज द्यायला लागेल की आम्हाला शासकीय नोकरांप्रमाणे भत्ते आणि वेतन तुम्ही चालू करा. महामंडळ राहू दे तर राहू दे महामंडळ, पण शासकीय लोकांना जसा DA वाढतो जुलैमध्ये आणि जानेवारीमध्ये, तसा आम्हालाही वाढवा. आमचं काय म्हणणं नाही आहे. आणि रजेसाठी जो शासकीय नियम वापरला जातो, महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली 1981, त्यानुसार आम्हाला रजा मिळते. मग आम्हाला दंड, शिक्षा, प्रमोशन हे देखील महाराष्ट्र शासनाच्या पद्धतीने देण्यात यावं. दुसरं काय मागणी आमची? अजून एक पोस्ट वाचण्यात आलेली माझ्याकडे की सेवानिवृत्ती दिवशीच ST कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुरू होणार. 2,500 आणि 3,000 रुपये निवृत्ती वेतन घेता तुम्ही लोक. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भत्ते मिळाले तर सरासरी 30,000 रुपये तुम्हाला वेतन मिळेल, पेन्शन मिळेल. सरासरी 25,000 रुपये, त्याच्यापेक्षा कमी मिळणारच नाही. पण तुम्ही हा विचार करा ना, आत्ता कोणाचे तरी पाय चाटायचे, कोणाचे तरी मागे पुढे पळायचं, तर हे सगळं बंद होईल ना. संघटनेचाच माणूस हिअरिंगला पाहिजे. अपघात झाला की ड्रायव्हरला जबाबदार. तुम्हाला यातनं बाहेर यायचं की नाही तुम्ही ठरवायचं.
मी तुमच्यासाठी कोणत्या टोकाला जाऊन लढायला तयार आहे, कुठल्याही टोकाला जाऊन. मला उद्या जर माझ्यावरती काही वाईट प्रसंग आला तर तुमच्यापैकी कोणी धावून येणार नाही, मला कल्पना आहे या गोष्टीची. पण मी तुमच्या भरोशावर करत नाही, मी मला स्वतःच्या भरोशावर करतो आहे. आणि मला माहिती आहे की जर मी चांगलं काम करतो आहे तर देव देखील माझ्या पाठीशी आहे, हे मला माहिती आहे. तुमच्या सगळ्या कुटुंबियांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत हे मला माहिती असल्यामुळे मी कोणाचीही पर्वा न करता तुमच्यासाठी लढायला उतरलेलो आहे. यामध्ये तुम्ही काय विचार करता हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला आपल्यावर झालेला अन्याय कळतो, बोलायची भीती वाटते, आम्हाला डेपोमध्ये त्रास होईल. पण मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या लोकांना त्रास देणं शक्य नाही आहे. 1 लाख कर्मचाऱ्यांना त्रास देणं प्रशासनाला शक्य नाही, असं होणं शक्य नाही. सगळी प्रशासनातली माणसं वाईट आहेत असं माझं मत नाही. मी असं कधी म्हटलंच नाही की प्रशासनातली सगळी माणसं वाईट आहेत. कारण तुमच्यात ते काही दुर्गुण असतील, थोडं तुमचं चुकत असेल, तो चुकणं आणि त्याला शिक्षा होणं वगैरे हा एक कामाच्या याच्यातला भाग झाला. आपला वाद कशासाठी चालला आहे की शासनाच्या कर्मचारी म्हणून आम्हाला जर आमचा जर परिचय झाला, शासकीय सेवक म्हणून आमची जर सेवा झाली तर आम्हाला निवृत्तीनंतर 25,000पेक्षा कमी नाही इतकी पेन्शन मिळेल, कमीत कमी 25,000. आता 2,500 रुपये पेन्शन तुम्ही घेताय, हा किती मूर्खपणा आहे. मग हा मूर्खपणा जर बंद करायचा असेल, हा मूर्खपणा जर थांबवायचा असेल तर त्यासाठी कुठेही आरडाओरडा न करता फाईल तयार करायची डेपोमध्ये. आणि डेपोचं सगळ्या माणसं आता डेपोत म्हणे मला असं कळलं की काही लोक फॉर्म भरून द्यायला नाराज आहेत. ठीक आहे, असू दे, नाराज असले तर काय. बरं, मी तुम्हाला सांगितलं पहिल्या वर्षी की 100पैकी माझ्याकडे 40 लोक आलेत ना मित्रांनो, एका डेपोतले 100 आहे असं कल्पना करा. त्यापैकी 40 लोकांनी जर माझ्याकडे आलात तर मला 41 माणसं आली नाही ते चालतील, 42ची गरज नाही, तर त्यांच्याशी बरोबर आपण लढता येईल. पण सरासरी प्रत्येक डेपोतनं 40 लोक आले पाहिजे. ती संख्या वाढली की लवकरच मीटिंग घेऊ. त्या मीटिंगमध्ये प्रत्येकाला एक जबाबदारी देण्यात येईल, जबाबदारी. आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने मग शासनाच्या प्रतिनिधींना आपले प्रतिनिधी घेऊन जाऊन भेटून आपली व्यथा मांडता येईल. यापूर्वी एखादा आर्थिक ज्याला बजेटची माहिती असा एक तज्ज्ञ माणूस त्याच्याशी बसून चर्चा करता येईल, त्याचा सल्ला घेता येईल आणि शासनाच्या निदर्शनास आणता येईल की आम्हाला जर आर्थिक बजेट मग शासनाने समजा शासनाचे विलिनीकरण तर नाहीच म्हटले तर दरवर्षी पगार, दर महिन्याला पगार होताना जो त्रास होतो तो कसा होणार नाही याची काळजी घेऊ आपण. शासन एका रात्रीत तुमच्याकडे तुम्ही गेला लगेच तुम्हाला मंजूर होती मागण्या असं होणार नाही. त्यासाठी चर्चा, बऱ्याच वेळा भेटणं, बऱ्याच वेळा मिटिंगा, हे सगळं होईल. यासाठी तुम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. एकदा तुम्ही मोठ्या संख्येने एकत्र आलात की तुमच्यासोबत मी आहे आणि आपण सगळे मिळून शासनाच्या दरवाज्यावरती थाप मारू आणि आपली बाजू मांडू. त्या बाजूमध्ये तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते शासनाकडून ऐकून घेतलं जाईल, त्याचा विचार होईल, त्याच्यावरती समिती नेमली जाईल, शासकीय समिती. ती अभ्यास करून आपल्याबद्दल निकाल देईल. याला एखादं वर्ष जाईलच मित्रांनो. पण तुम्ही 1 वर्ष जरी एकत्र येण्यास घालवलं तर मग निकालाचं पुढच्या तुम्हाला रिझल्ट मिळायला अजून किती वर्ष लागतील. मग म्हणून सांगतो, तुम्ही जितक्या लवकर याल एकत्र तितक्या लवकर तुमच्या बाजूने निकाल लागेल. तुम्ही ह्या 2021च्या जर मध्यवर्ती म्हणजे जूनपर्यंत तुम्ही सगळे एकत्र आलात तर पुढची कामं पटापट करता येईल आपल्याला. मी तुमच्यातले 10 लोक निवडणार जे इच्छुक आहेत, ज्यांना नॉलेज आहे, असे वेगवेगळ्या जिल्ह्यातले 10 ते 20 लोक निवडणार आणि त्यांना घेऊन मी सरकारी दरबारी जाणार. माझं एकट्याचं काम नाही ते, तुम्ही सगळे आलेच पाहिजे त्याच्यामध्ये. पण तुमच्या डेपोतले तुम्ही ज्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवाल, ज्यांना नॉलेज आहे, माहिती आहे आणि बोलायची ताकद आहे. मी बोलणारच, पण माझ्यापेक्षासुद्धा जास्त तुमच्या बोलण्याचं महत्त्व आहे. कारण तुम्ही त्या याच्यात आहात आता सध्या, बरोबर आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्याला याच्यामध्ये हे काम करायचं आहे. याला कोणाच्या आडकाठी येऊ नये, यासाठी कोणाचं
आपल्याला त्रास होऊ नये यासाठी संख्या लवकरात लवकर तुम्ही एकत्र आलात की आपल्याला तितक्या लवकर पुढचे काम होतील. तुम्ही जर एकत्र येण्यासाठी 1 वर्ष घालवलं तर पुन्हा मग कमिटी तयार करून ती शासनापर्यंत जायला त्याला 1 वर्ष लागेल, मग शासनाचा निर्णय यायला अजून 1 वर्ष लागेल, म्हणजे याला 3 ते 4 वर्ष लागतील. त्यासाठी तुम्ही एवढंच करायचं की लवकरात लवकर फाईल तयार करून फॉर्म तयार भरून पाठवून द्या आणि पुढचं कामाला आपण लागूया. आता तुमच्याशी जास्त काही बोलण्यात हे नाही आहे. उद्या पुन्हा मी वेळ मिळाला की अशाच पद्धतीने दिवसा व्हिडिओ लोड करेल आणि तो रात्री 9 वाजता तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमच्या तोपर्यंत काही शंका असतील तर तुम्ही मला फोन करून सांगा, व्हॉट्सअपवर सांगा आणि त्या चॅटमध्ये पण सांगा, तुम्ही काय प्रॉब्लेम नाही. तर आता मी इथे थांबतो, तुमची रजा घेतो. उद्या पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.